आणि आता आत्तापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। सुरुवात करूयात कोरोनाच्या संदर्भातल्या बातमीनं। राज्याची आणि विशेषतः मुंबईची कोरोनाची स्थिती ठीक नाही अशी चिंता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। देशातील 40% कोरोना मृत्यू हे राज्यात होत आहेत। बाधित होण्याचा आणि मृत्यूचा दोन्हीचा दर राज्यामध्ये कमी व्हायला हवा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। पुण्यात मात्र चाचण्यांची संख्या जास्त असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं। विशेष म्हणजे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हे विधान केलं। बाणेरमधल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते। अंतिम वर्षाच्या परीक्षा संबंधात सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वाचा निकाल दिला। परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही न्यायालयानं नमूद केलंय। अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। 18 ऑगस्टला सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता। न्यायालयाच्या निर्णयाचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय। दरम्यान यावेळेला फडणवीस यांनी युवा सेनेवरही निशाणा साधला। महाविकास आघाडीचं सरकार घेत असलेल्या निर्णयांवर सुद्धा फडणवीस यांनी टीका केली। दरम्यान 6 राज्यांनी परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यासाठी एक पुनरावलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयात तातडीनं दाखल केली। 17 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं परीक्षेविषयी निकाल दिला होता। त्या विरोधात आता महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि पंजाब या राज्यांनी एक पुनरावलोकन याचिका दाखल केली आहे। न्यायालयाच्या निकालानंतर आगामी काळात राज्यात परीक्षा कशा घ्यायच्या याचं नियोजन करणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तसंच परीक्षेच्या मुद्द्यावरून कोणीही राजकारण करू नये असं आवाहन सावंत यांनी केलंय। विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन राज्य सरकारनं अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता असंही त्यांनी नमूद केलं। आरक्षणाच्या विभागणीसाठी अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये उपप्रवर्ग तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही। या सर्वोच्च न्यायालयाच्या 2004च्या निकालाचा फेरविचार करण्याची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयानंच नमूद केलंय। 7 किंवा त्याहून अधिक न्यायाधीशांच्या खंडपीठानं या निकालाचा फेरविचार करणं आवश्यक आहे असं नमूद केलं आहे। मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे। न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात येते। खटला घटनापीठाकडे पाठवणार की नाही याबद्दलचा निर्णय लवकरच होणं अपेक्षित आहे। पुणे जिल्ह्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोनही महानगरपालिका असताना आता तिसऱ्या महानगरपालिकेच्या निर्मितीची मागणी जोर धरू लागली आहे। स्वतंत्र हडपसर महानगरपालिका निर्माण करावी अशी मागणी होते। पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश करण्यास राज्य सरकार अनुकूल आहे, मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही। अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांना या 23 गावांच्या प्रश्नाचा फेराळावा घेण्याची सूचना केली। त्यामुळे आता हडपसर महानगरपालिकेच्या निर्मितीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बातम्या सुशांत सिंह राजपूत बद्दलच्या सुशांत मृत्यू प्रकरणी आज रियाची सीबीआयकडून चौकशी सुरू झाली आहे, तर नीरज आणि सिद्धार्थ पिठानीची सुद्धा चौकशी वेगवेगळ्या खोलीत करण्यात येते। यावेळेला रियासोबत तिचे वडील सुद्धा सीबीआयचा मुक्काम असलेल्या विश्रामगृहात उपस्थित आहेत। एनसीबीच्या तपासाची कक्षा फक्त रियापर्यंतच सीमित नाही अशी सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे। बॉलिवूड आणि ड्रग्ज या अँगल्सचा सुद्धा तपास एनसीबी करणार आहे। फक्त ड्रग्ज पोहोचवणारे नाहीत, तर त्याची तस्करी कोण करतं, महाराष्ट्रात हे ड्रग्ज कुठून येतात याचा माग सुद्धा एनसीबी करणार आहे। ड्रग्ज इतके सहज कसे उपलब्ध होतात, सामान्य माणूस असो किंवा कोणी सेलिब्रिटी असो, इतक्या सोप्या मार्गाने ड्रग्ज मिळतातच कसे याचाही तपास केला जाणार आहे। भाजपनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सुशांत प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। 40 दिवस जे खुलासे आले नाहीत ते सीबीआयनं चौकशीला सुरुवात केल्यानंतर येतात। मग मुंबई पोलिसांवर कोणाचा दबाव होता का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। याचा तपास झाला पाहिजे असंही फडणवीस यावेळी म्हणाले। एनसीबी टीमनं रिया चक्रवर्ती अंमली पदार्थ प्रकरणात 4 संशयितांना ताब्यात घेतलं। एनसीबीच्या मुंबईतल्या फोर्ट इथल्या कार्यालयात या 4 संशयितांची चौकशी केली जाणार आहे। या कार्यालयाला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली। रिया चक्रवर्तीनं गौरव आर्या नावाच्या तस्कराकडून ड्रग्ज मागवले होते असा आरोप आहे। तसंच व्हॉट्सॲप चॅटच्या माध्यमातून जे आता सोशल मीडियात व्हायरल झालंय त्यातही ड्रग्जचा उल्लेख आहे। रिया चक्रवर्तीनं तिचं मौन सोडल्यानंतर आता सुशांतच्या बहिणीनं सुद्धा आरोप आणि काही प्रतिदावे केलेत। रियानंच माझ्या भावाला जाणून बुजून चुकीची औषध देऊन त्याला मानसिक आजार असल्याचं भासवलं
तू तुझ्या आत्म्याची शुद्धी कशी करशील, अशा शब्दात सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती यांनी ट्विट केलंय. सुशांत कारनं चंदीगडला आला होता तेव्हा तो 2 ते 3 दिवसात रियानं 25 फोन केले असा दावा सुद्धा श्वेतानं केला. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं रियाचे दावे नाकारलेत. आम्ही दोघं जोपर्यंत एकत्र होतो तेव्हा सुशांत नैराश्यात नव्हता असं अंकितानं पुन्हा एकदा म्हटलंय. माझ्या फ्लॅटचे EMI सुशांत भरत होता, हा रियाचा दावा सुद्धा अंकितानं खोडून काढला. यावर मी आधीच स्पष्टीकरण दिलंय आणि पुरावे सुद्धा दिलेत असंही अंकितानं म्हटलंय. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीनं पहिल्यांदाच मौन सोडलं. मी कधीच ड्रग्ज घेतलेले नाहीत, पण मला भेटण्याआधीपासून सुशांत गांजाचं सेवन करायचा, उलट मी त्याचं हे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करायचे असा दावा रियानं केलाय. मी सुशांतला कोणतंही औषध दिलेलं नाही. त्यानं मानसिक आजारावर एकूण 5 डॉक्टरांच्याकडून उपचार घेतले. ते त्याला औषध द्यायचे. मी त्या 5 डॉक्टरांना चौकशीसाठी का नाही बोलवत असा सवाल सुद्धा रियानं उपस्थित केलाय. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना पुन्हा एकदा जोर आलाय. अंमली पदार्थ प्रकरणी सुशांतचा मित्र संदीप सिंहची चौकशी करताना भाजपच्या अँगलनं सुद्धा तपास करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. संदीप सिंह हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित चित्रपटाचा निर्माता होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या सिनेमाच्या पोस्टरचं प्रकाशनही केलं होतं. त्यामुळे या प्रकरणात भाजपची भूमिका सुद्धा तपासली जावी अशी मागणी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये पुरातन बाणेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात भाविकांसह पुरोहित संघातले पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले होते. कोरोना महामारी रोखण्यासाठी पुरोहित महासंघानं महारुद्राभिषेक केला. महादेवाच्या पिंडीला मंत्रोच्चारात रुद्राभिषेक करण्यात आला. 29 ऑगस्टला मंदिरं खुली झाली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करणार असा इशाराही यावेळी देण्यात आला. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांनी पुणे जलवाहिनीचं काम बंद पाडत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत काही प्रमुख शेतकऱ्यांची बैठक झाली, परंतु या बैठकीमध्ये काही समाधानकारक तोडगा निघाला नाही आणि काम बंद करण्याच्या सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांनी काम बंद करण्याची मागणी करत जलवाहिनीचं काम सुरू होतं त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील दिग्रज इथे शेतकऱ्यांनी गाजर गवताच्या निर्मूलनाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. शेतकऱ्यांनी परभणी इथल्या विद्यापीठामधून भुंगे आणून गवतावर सोडले. 22 दिवसानंतर या भागातील 70 ते 80% गाजर गवत त्याचं निर्मूलन झालं असं आता यशस्वीपणे समोर आलंय. येत्या काही दिवसात गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर गाजर गवत निर्मूलन करणार असल्याचा मानस या शेतकऱ्यांनी बोलून दाखवलाय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात यावर्षी आलेल्या इंद्रावती आणि पर्लकोटा नदीच्या पुरामुळे शेकडो हेक्टर धान पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसलाय. नेलडोंगासार यासारख्या अतिदुर्गम भागात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आलाय. त्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोल्हापूरच्या रंकाळा तलावात गणेश मूर्ती विसर्जित करत असल्याच्या कारणावरून एकाला मारहाण करण्यात आली. काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. रंकाळा तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जित करू नये असं आवाहन करण्यात आलं होतं. एक गणेश भक्त मात्र मूर्ती विसर्जित करण्यासाठी या ठिकाणी आला होता. स्थानिक नागरिकांनी त्याला मूर्ती विसर्जित करू नये असं सांगितलं, मात्र यावरून शाब्दिक वाद झाला. पुढे मूर्ती विसर्जित करणाऱ्याला स्थानिकांनी मारहाण केली. नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या वाखारी इथे 2 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर 22 दिवस उलटून सुद्धा आरोपीला अटक झालेली नाही. यामुळे वाखारी गावातील संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. यावेळेला ग्रामस्थांनी धरणं आंदोलन केलं. या हत्याकांडामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला होता. प्रेमविवाहाच्या रागातून सासऱ्यानंच आपल्या सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये उघडकीस आली. सासऱ्यानं कुऱ्हाडीनं सुनेची हत्या केली. अंबाजोगाई तालुक्यातल्या पट्टी वडगाव इथे ही घटना घडली. शीतल लव्हारे असं या 25 वर्षीय महिलेचं नाव आहे. या घटनेमध्ये सासू देखील जखमी झाली आहे. दरम्यान पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सासऱ्याला बर्दापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वाशिम जिल्ह्याच्या मेडशी इथल्या राहुल राठोड यांच्या घरातील 80,000ची रोकड चोरट्यांनी लंपास केली. राहुल राठोड हे घरी परतल्यानंतर चोरीची बाब उघडकीस आली. यावेळेला त्यांनी कपाट फोडल्याचं लक्षात येताच पोलिसांना फोन केला. या प्रकरणी मालेगाव पोलीस तपास करत आहेत. दरम्यान मेडशी परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर हा भाग केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, परंतु जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील
केळीच्या ग्रीन बेल्टमध्ये कुंकबर मोझॅक व्हायरस या रोगानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं. यामुळे केळी उत्पादक शेतकरी चांगलेच हैराण झाले. दरम्यान केळीची रोपं उपटून फेकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली. धुळ्यामध्ये तापी नदीच्या पुलावरून जाणाऱ्या भरधाव गाडीला मोठा अपघात झाला. पुलावर असलेली भिंत तोडून ही गाडी थेट नदीमध्ये कोसळली. साळवदे पुलावर हा अपघात झाला. दरम्यान नदीमध्ये लक्झरी बस पडल्याची शक्यता वर्तवली जाते. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सकाळपासून युद्धपातळीवर सुरू आहे. कल्याणनगर महामार्गावर वडगाव आनंद इथे आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. टाटा जितो आणि आयशर ट्रक हे समोरासमोर एकमेकांना धडकले. या अपघातात 4 जण ठार झाल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली. दिवसभरात राज्यामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत 14,718 वाढ झाली. दिवसभरात 355 जणांचा मृत्यू झाला आहे. 9,136 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या 1,78,000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना स्थिती चिंताजनक असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मृत्यूदर कमी झाला पाहिजे असंही फडणवीस यांनी नमूद केलं. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. राधाकृष्णन बी हे आता नागपूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. कोविड नियंत्रणात आणणं हे आपलं पहिलं लक्ष्य असेल असं नवनियुक्त आयुक्तांनी म्हटलंय. नागरिकांच्या सहकार्यानं कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणू असंही त्यांनी नमूद केलं आहे. कोल्हापुरातल्या कळंब मध्यवर्ती कारागृहामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एकाच वेळेला तब्बल 37 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाबाधित कैद्यांची संख्या आता 42 वर पोहोचली आहे. दरम्यान रुग्णसंख्या वाढल्यानं प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. नागपुरात कोरोना रुग्णांनी 24,000चा आकडा पार केला आहे, तर मृतांचा आकडा 900च्या पार झाला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये आणखी 1,270 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे, तर एका दिवसात 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 904 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 24,765 आहे. अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शहरात आतापर्यंत 19 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आली. मात्र यापैकी शहरातील जुनी प्रभात कॉलनी या परिसरात डेंग्यूचे 8 रुग्ण सापडल्यानं नागरिकांमध्ये खळबळ उडाली. लाखो रुपये खर्च करून सुद्धा खाजगी कंत्राटदार साफसफाई योग्य पद्धतीने आणि वेळेत करत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे. व्याघ्र श्रीमंती एका व्हायरल व्हिडिओनं समोर आली आहे. वाघीण आणि तिच्या 3 पिलांचा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चंद्रपुरातली ही दृश्य आहेत. जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील काटवल इथल्या ही दृश्य आहेत. वाघीण आपल्या 3 पिलांसह जंगलामध्ये मुक्तपणे फिरते. भद्रावती इथल्या हौशी वन्यजीव अभ्यासक डॉक्टर विवेक शिंदे यांचं या भागात शेत आहे. काल दुपारी शेताजवळच्या तलावाच्या इथे हे वाघ नजरेस पडले. आता काही राष्ट्रीय बातम्या. पुढील महिन्यामध्ये इंटास फार्मा देशातील पहिली प्लाझ्मा थेरपी लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात करणार आहे. रुग्णाला ही लस दिल्यानंतर त्यांना प्लाझ्मा थेरपी देण्याची आवश्यकता नसल्याचा दावा कंपनीकडून केला जातोय. ही लस पूर्णतः स्वदेशी आहे. हायपरिम्यून ग्लोबुलिस या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मानवी चाचणीसाठी त्यांना परवानगी सुद्धा मिळाली आहे. भारताच्या क्षमतेला आणि जागतिक शांततेला चालना देणं आणि त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर ठेवण्यास मदत करणं हे आपल्या सरकारच्या आत्मनिर्भर भारतचं लक्ष्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. संरक्षणविषयक एका चर्चासत्रात पंतप्रधान बोलत होते. संरक्षण क्षमतेमध्ये आत्मनिर्भर झाल्यास भारत मैत्रीचे संबंध असलेल्या अनेक देशांच्या संरक्षण विषयक पाठपुरावा करेल आणि भारतीय महासागरात सुरक्षाविषयक पुरवठादार म्हणून भारताच्या स्थानाला अधिक चालना मिळेल असंही त्यांनी नमूद केलं. होंडा टू व्हीलर इंडियानं अखेर नवीन होंडा हॉर्नेट 2.0 ही बाईक सोबत 180 सीसी मोटरसायकल सेगमेंट सोबत एंट्री केली. ही बाईक जबरदस्त आणि प्रीमियर फीचर्स सोबत आली आहे. कंपनीनं अधिकृत वेबसाईटच्या ऑथराइज्ड डीलरशिपमध्ये हॉर्नेट 2.0 बाईकचे बुकिंग सुद्धा सुरू केलं आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही नवीन बाईक तुमच्या घरी येऊ शकते. शाओमीनं भारतामध्ये आपला नवीन बजेट स्मार्टफोन रेडमी 9 लॉन्च केला आहे. हा रेडमी 8 स्मार्टफोनचं अपडेटेड व्हर्जन आहे. 10,000 रुपयांच्या कमी किमतीमध्ये हा फोन उपलब्ध आहे. कंपनी फेस्टिव्ह सीझनमध्ये रेडमी 9A हा सुद्धा लॉन्च करू शकते, जो रेडमी 9चं ॲडव्हान्स व्हर्जन असेल. नवीन स्मार्टफोन 4GB रॅम प्लस 128GB स्टोरेज असून यात नवीन ऑरेंज कलरचा ऑप्शन सुद्धा आहे.
अबुधाबी शहरामध्ये IPL मधील यजमानपदाचे सामने खेळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांना आणखीन 7 दिवस लॉकडाऊनला सामोरं जावं लागणार आहे। अबुधाबीमध्ये 14 दिवस विलगीकरणाचा नियम आहे, त्यामुळे IPL पुढे आव्हान निर्माण झाल्यानं स्पर्धेच्या वेळापत्रकाला आता विलंब होऊ शकतो। त्यामुळे अबुधाबीमधील सर्व सामने दुबई आणि शारजा या 2 शहरांमध्ये खेळवले जाऊ शकतात। मुंबई इंडियन्सचा संघ UAE मध्ये मैदानावर उतरला। मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे। पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये विराट अनुष्का आई बाबा होणार आहेत। अनुष्का शर्मानं ट्विटरवरून ही गुड न्यूज दिली आहे। विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 7 कोटी फॉलोअर्स आहेत, तर 7 कोटी फॉलोअर्स असलेला विराट आशिया खंडातला पहिला सेलिब्रिटी बनला आहे। ICC वनडे रँकिंगमध्ये विराट कोहली पहिल्या तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे। अशा तऱ्हेनं पहिल्या 5 भारतीयांनी बाजी मारली। कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शाळा बंद असल्यानं ऑनलाईन पद्धतीनं शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। मात्र ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेण्यापासून जवळपास 46.3 कोटी मुलं वंचित आहेत। युनिसेफनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार संपूर्ण जगाचा विचार केला तर 1.5 अब्ज शाळकरी मुलांच्या शैक्षणिक वर्षावर कोरोनाच्या लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे। ऑस्ट्रेलियामध्ये एक 12 वर्षाच्या मुलीला जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आलं। ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये एका कसिनोमध्ये ही मुलगी जुगार खेळत होती। या प्रकरणी देशातील सगळ्यात मोठ्या कसिनो द स्टार सिडनीवर $90,000 ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड आकारण्यात आला आहे। अल्पवयीन मुलांना जुगार खेळण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी हा दंड आकारण्यात आला आहे। दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध पर्यावरणवादी वेस्ट मॅन्जिसन यांना सिंहिणींच्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे। 2 सिंहांना फिरण्यासाठी ते घेऊन गेले असताना ही घटना घडली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या वाचवल्याचा दावा केला आहे। कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमध्ये मदत निधीच्या माध्यमातून 5 कोटी नागरिकांच्या नोकऱ्या आपण वाचवल्या असा ट्रम्प यांचा दावा आहे। चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनं भारत चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसक घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वेक्षण केलं। या सर्वेक्षणानुसार मोदी सरकारच्या धोरणांना 51% लोकांनी पसंती दिली, तर 57% लोकांनी भारतीय सैन्याकडून चीनला कोणताही धोका नसल्याचं म्हटलंय। लुईसियानाच्या चार्ल्स लेकवर मोठा रासायनिक स्फोट झाला। आगीचा एकच भडका उडाला। हरिकेन वादळ येऊन गेल्याच्या 6 तासांनंतर अवघ्या काही तासातच इथे हा स्फोट होऊन आग लागली। चार्ल्सच्या लेक परिसरात पश्चिमेला असलेल्या रसायनाच्या एका कंपनीमध्ये क्लोरीनची गळती झाल्यानं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। या आगीमुळे सर्वत्र धुराचे मोठे लोट पसरले होते, यामुळे नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। ऑरेंज टेक्सास येथील पहिल्या युनायटेड पेंटेकोस्टल चर्चमध्ये लॉरा चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं। लॉरा चक्रीवादळाचा टेक्सासला मोठा फटका बसलाय। रस्त्यावर झाडं उन्मळून पडली असून इमारतींचं सुद्धा नुकसान झालंय। सर्वत्र मातीचे ढिगारे तयार झाले। अमेरिकेच्या संरक्षण विभागानं दिलेल्या निवेदनानुसार कॅलिफोर्निया एअर नॅशनल गार्डमध्ये जवानांना बुधवारी समुद्रामध्ये 1000 मैलांच्या अंतरावर बचाव मोहिमेसाठी पाठवण्यात आलं आहे। हे पथक एका विशाल कंटेनर जहाजातील जखमी कर्मचाऱ्यांच्या शोधासाठी आणि बचाव मोहिमेला प्रतिसाद देत आहे, मदत करत आहे, अशी माहिती संरक्षण विभागाच्या अधिकृत निवेदनात करण्यात आली। चीनचा नुकताच झालेला सैन्य सराव हा दिनक्रमाचा एक भाग होता। सैन्यानं कोणत्याही देशाला लक्ष्य केलेलं नाही असं चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी म्हटलं। दक्षिण चीनच्या समुद्राच्या पाण्यामध्ये चीनी सैन्याकडून अलीकडेच करण्यात आलेल्या लष्करी कारवायांच्या बद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं। अलीकडेच वार्षिक प्रशिक्षण योजनेनुसार चीनी सैन्यानं किंगदाओच्या दक्षिण पूर्व तसंच नानशा बेट, खडक आणि आसपासच्या भागामध्ये झिशा बेटांच्या पाण्यामध्ये आणि हवाई क्षेत्रामध्ये नियमित सैन्य कवायती आयोजित केल्या आहेत। ग्लोबल के पॉप सुपरस्टार BTSनं 24 तासांमध्ये यूट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूजसाठी नवीन विश्वविक्रम केला आहे। त्याच्या एकट्या डायनामाइटनं 101.1 दशलक्ष इतके व्ह्यूज मिळवले आहेत, जे संगीत व्हिडिओ प्रीमियरसाठी सर्वाधिक आहे। सोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील। थोड्याच वेळात माझी सहकारी सुवर्णा जोशी घेऊन येते काही खास बातमी।